उच्च भाष्यम रथक्षोभ अतिचंक्रमण आसनही अजीर्ण अहित भोज्याश दिवा स्वप्नम समैथुनम. म्हणजे काय सांगितले, हे अष्टमहादोषकर भाव आहेत. 8 गोष्टी आहेत ज्या की पंचकर्म चालू असताना तसेच पंचकर्म झाल्यानंतर आपल्याला फॉलो करायचे आहेत. तर त्या कोणत्या? पंचकर्माचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? फार जास्त परिणाम होतो. विशेषतः पंचकर्मामध्ये शिरोधारा नावाचं आमचे पंचकर्म आहे. शिरोधारा ह्याच्यामध्ये काय केलं जातं, डोक्यावरती तेलाची धार सोडली जाते. म्हणजे ज्या पद्धतीने आपण जर महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक घालतो, सेम त्या पद्धतीने रुग्णाच्या शरीरावरती तेलाची, तुपांची, दुधाची किंवा काड्याची धार सोडली जाते. ह्याच्यामुळे काय आहे की डोकं पूर्ण शांत होतं, विचाराचं चक्र पूर्ण थांबतं आणि स्ट्रेस जो आहे तो पूर्ण थांबला जातो. विशेषतः जसं मी तुम्हाला म्हणालो की वात, पित्त आणि कफ हे 3 जे आहेत हे नॅचरली 3 सीझन मध्ये अग्रिवेट झालेले असतात, 3 ऋतूंमध्ये अग्रिवेट झालेले असतात. वात जो आहे तो वर्षा ऋतू, म्हणजे जेव्हा पावसाळा असतो तेव्हा वर्षा ऋतूमध्ये वात अग्रिवेट झालेला असतो. म्हणून आपल्याला पाहायला मिळतं बघा, ढग वगैरे आल्यावरती सांधे दुखायला लागतात. ही सगळी वात वाढलेली लक्षणं आहेत. तर त्यावेळी बस्ती ही ट्रीटमेंट करता येते. दुसरा ऋतू आहे आपला शरद ऋतू, जो की आता चालू आहे. शरद ऋतूमध्ये पित्त वाढलेला असतो, म्हणून शरद ऋतूमध्ये कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे की जेणेकरून पौर्णिमेला आपण दूध पितो आणि ते दूध पिल्यामुळे शरीरातील उष्णता जी आहे ती कमी होते. तर ह्या शरद ऋतूमध्ये आपण विरेचन करू शकतो. आणि तिसरा आहे वसंत ऋतू, ज्याच्यामध्ये आपल्याला कफदोष वाढलेला असतो ते वमन करतात. खाऊन जर एखादा आजार बरा करायचा प्रयत्न केला तर तुम्ही आता पाहिलं असेल, गोळ्या असतात, काढे असतात, गुटी असतात, वटी असते, ती खाऊन जर तुम्ही आजार बरा करायचा प्रयत्न केला तर तो परत उद्भवू शकतो. पण तुम्ही पंचकर्माद्वारे आजार बरा करायला गेला तर तो परत उद्भवत नाही. त्यामुळे पंचकर्म ही आयुर्वेदाची सुपर स्पेशालिटी आहे. सर, मग आता तुम्ही जे 3 तत्व म्हणला, दोष, धातू आणि मल, हे तिन्हीला जरा जास्त इलॅबोरेट करून सांगा. ओके, ठीक आहे. हे बघा, पहिलं आपण दोषांचं बघूया. दोषांची व्याख्या करत असताना असं सांगितलेलं आहे, दूषयंती इति दोषाः, म्हणजे जे इतरांना बिघडवतात त्याला दोष असं म्हटलेलं आहे. म्हणजे वात, पित्त आणि कफ हे काय करतात, शरीरातील इतर गोष्टींना बिघडवतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार उत्पन्न करतात. मग हा वात, पित्त आणि कफ हा काय आपण बघून घेऊया. आयुर्वेद जो शास्त्र आहे हा 5000 वर्षांपूर्वी लिहिला गेलेला आहे आणि हा सगळा संस्कृतमध्ये लिहिला गेलेला आहे. तर याची व्याख्या अशी आहे, आयुषः वेदाः आयुर्वेदाः. म्हणजेच काय, ज्या शास्त्रामध्ये आयुष्याचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंतचा जो शास्त्रामध्ये अभ्यास केलेला आहे त्याला आयुर्वेद असं म्हटलं जातं. मग मित्रांनो, तुम्हाला देखील जर डॉक्टर पृथ्वीराज पाटील MD पंचकर्मा यांच्याकडे ट्रीटमेंटसाठी किंवा काही सल्ल्यांसाठी जायचं असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे व तुम्ही सूर्यप्रभा क्लिनिक इस्लामपूर इथे देखील त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता.